मैत्रिणींनो, मी शरयू माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर त्याला कसा बसलेला आहे आज, तर तशीच रेसिपी टाकत आहे. तर आज मी केले आहेत बटाट्याचे चिप्स. तर बघूया रेसिपी. इथं मी 4 किलो बटाटे छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याच्या बटाट्याच्या चिप्सच्या मशीनने असे चकत्या करून घेतलेल्या आहेत. या रात्रभर मी पाण्यात ठेवल्या आणि यामध्ये तुरटी टाकली. तर रात्रभर पाण्यात ठेवून घेतलेल्या ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायच्या आहेत पाण्याने, कारण की त्यामधल्या तुरटीचा वास किंवा स्मेल गेला पाहिजे. तर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे उकळायला. पाणी छान उकळून द्यायचं. त्यामध्ये तुमच्या गरजेनुसार मीठ घालायचं. मीठ शक्यतो थोडंसं जास्त घालायचं, कारण की उन्हामध्ये वाळवल्यानंतर त्यात थोडासा मीठपणा कमी होतो. म्हणून कधीही वाळवणमध्ये मीठ थोडंसं जास्त वापरलं जातं. ह्याच्यात झाकूया आपण. आता पाणी छान उकळलेलं आहे. तर यामध्ये आता आपण थोडे थोडे करून चिप्स घालायचे आहेत. पाणी उकळलेलंच पाहिजे. आता आपण यामध्ये चिप्स घालूया. थोडे थोडे करून चिप्स घालायचे आहेत. जर तुमच्याकडे मोठे भांडं नसेल, 2 वेगवेगळ्या भांड्यामध्ये असं करू शकता. मुलांना बाहेरचे चिप्स खाण्याला देण्यापेक्षा घरच्या घरी हे चिप्स कधीही केलेले चांगले आणि करायला अतिशय सोपे आहेत आणि पांढरे शुभ्र होतात. आता हे सगळे घातलेले आहेत मी चिप्स यामध्ये. ह्याला हलक्या हाताने 2 ते 3 मिनटं फक्त वर खाली करायचं आहे. जास्त जोरात करायचं नाही, कारण की मग चिप्स तुटू शकतात. हलक्या हाताने एकसारखे हलवायचे आहे. 2 ते 3 मिनटं. 2 ते 3 मिनटांनी लगेच हे चिप्स काढायचे आहेत. यातलं पाणी बाजूला काढायचं आहे आणि हे चिप्स थोडेसे पसरायचे. गरम असतात आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला वाळवत ठेवायचं आहे. ह्याला 2 ते 3 दिवस चांगलं वाळवून द्यायचं आहे. बघू शकता चिप्सचा कलर पांढराच आहे. 4 किलो बटाट्याचे हे एवढे चिप्स तयार झाले आहेत. याला छान वाळवून घेतलं आहे. कडक झालेले आहेत. तर आता आपण हे तळून बघूया. चिप्स तळताना नेहमी काळजी घ्यायची की चिप्स हे मंद आचेवरच तळायला पाहिजेत, म्हणजे ते जेणेकरून काळे पडणार नाहीत. चिप्स हा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. त्यामुळे या उन्हाळ्यात हा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही बघू शकता चिप्स हे पांढरे शुभ्र झाले आहेत. कुठेही काळे पडलेत किंवा लाल पडलेले नाही आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की लिहून कळवा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यावेळी उन्हाळ्यामध्ये हे चिप्स नक्की ट्राय करा आणि मला तुमची कमेंट्स नक्की लिहून पाठवा. थँक्यू.